पहिला, एक व्यक्ती 3 वस्तू प्रत्येकी 3,000 रुपयाला खरेदी करतो आणि त्या वस्तूचा क्रमशः 10% नफा, 5% नफा व 15% तोट्याने विकतो. पहा, लक्ष द्या, इथं वस्तू आहे, ठीक आहे. तर वस्तू किती आहे? 3 वस्तू आहे. तर क्रमशः एक वस्तू, इथं नफा आणि आपण तोटा लिहू, ठीक आहे. एक वस्तू आहे, पहिल्या वस्तूवर तो 10% नफा, त्यानंतर दुसऱ्या वस्तूवर तो 5% नफा आणि तिसऱ्या वस्तूवर तो 5% आपलं 15% तोट्यानं विकतो म्हणते. मग आता एकूण नफा किंवा तोटा, मग एकूण नफा किंवा तोटा बरोबर, इथं नफा किंवा तोटा बरोबर काय येणार? एक नफा किंवा तोटा बरोबर, तर प्रत्येक वस्तूवर 10% नफा आहे अशा वस्तू एक आहे म्हणजे इथे येणार 10. प्रत्येक वस्तूवर 5% नफा अशा वस्तू एकच आहे म्हणजे इथे येणार 5. प्रत्येक वस्तूवर 15% तोटा आहे अशा वस्तू एक आहे म्हणजे इथे येणार 15. एकूण वस्तू किती आहे? इथं 3. ठीक आहे. इथं तोटा म्हणजे वजा होणार. हे आपलं 10 5 किती झाले? 15. 15 15 किती झाले? 15 मधून 15 गेले 0. 0 भागेला 3 म्हणजे येणार 0. 0 आलं म्हणजे उत्तर काय येणार? न नफा न तोटा, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, 1 अब्ज या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या मिळेल? मग 1 अब्ज म्हटलं मधून जर कोणती संख्या जर वजा केली तर मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या मिळते. पर्याय क्रमांक याच्यात 2 येणार. मग 1 अब्ज म्हणजे पहा, आता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, दशलाख, कोटी, 10 कोटी, अब्ज. ठीक आहे. मग इथं आला अब्ज. ठीक आहे. मग 1 अब्ज मधून जर का कोणती लहानात कोणती संख्या वजा करणार मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या म्हणजे मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या पाहिजे तर काय करावं लागेल? एकच वजा करावं लागेल. एक वजा केलं तर आपल्याला मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या भेटते. कमीत कमी संख्या वजा करू तर मोठ्यात मोठी भेटेल आणि मोठ्यात मोठी करू तर कमीत कमी भेटेल. काय करावं लागेल? यातून एक वजा करावं लागेल म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे कंसात 7 वजा 4 कंस कंप्लीट 6 वजा 3 कंस कंप्लीट कंस भागेला 4. मग 7 मधून 4 गेले 3, 6 मधून 3 गेले 3, 3 मधून 3 गेले 0 आणि 0 भागेला 4 म्हणजे काय? ते 0 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 भागेला 3 गुणेला 7 अधिक 6 भागेला 7 गुणेला 13 अधिक 8 भागेला 13 गुणेला 21 अधिक 10 भागेला 21 गुणेला 31 अधिक 12 भागेला 31 गुणेला 43. मग पहा, आता एवढा मोठा प्रश्न सोडवायचा कसा? एकदम सोपी आहे. आता इथं जो दिलेला फरक आहे तो इथं आहे, म्हणजे 3 आणि 7 मधला फरक 4चा, इथचा फरक 6चा, इथचा फरक 8चा, फरक 10चा, इथचा फरक 12चा. मग काय करायचं? याच्यातला फक्त पहिली टर्म घ्यायची, याची शेवटची घ्यायची. ठीक आहे. लक्षात, याच्यातून याची शेवटची घ्यायची. ठीक आहे. म्हणजे इथे 31 आणि शेवटची किती? इथं 43. मग आता पहिली कोणती येते? 3 म्हणजेच काय लिहायचा? 1/3. शेवटची कोणती येते? 43 म्हणजे 1/43. दोघांची करायची वजा बाकी. ठीक आहे. आता आपण दोघांची जर का समजा या ठिकाणी वजाबाकी करतो म्हटलं, 43 एक काय होणार? 43 वजा 3 एक 3, मग 43 त्रिक 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12 म्हणजे किती झाले? 129. 43 मधून 3 गेले किती होते? 40/129. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. 1/6 बरोबर 40 रुपये, तर 5/6 बरोबर किती? म्हणजे 6 पैकी 1 हिस्सा म्हणजे किती रुपये दर्शवते? 40. तर 6 पैकी 5 हिस्सा म्हणजे किती दर्शवणार? म्हणजे 1 म्हणजे किती होणार? 40. तर 5 म्हणजे किती? म्हणून 40 गुणेला 5 म्हणजे किती होते? 200. तर 5 म्हणजे होणार 200. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 6. 64 या संख्येच्या वर्गमुळातून, म्हणजे 64 ची वर्गमूळ येते 8, या संख्येच्या वर्गमुळातून त्याच संख्येचे घनमूळ म्हणजे कोणाचे? 64 चे घनमूळ किती येणार? 4. घनमूळ मिळवले म्हणजे काय केली? बेरीज. 8 आणि 4 किती झाले आपले? 12. तर त्या संख्येचा वर्ग किती? म्हणजे 12चा वर्ग किती होते? 144. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 4. प्रश्न क्रमांक 7. एका व्यक्तीने 3,420 रुपयामध्ये एक चहाचा सेट विकत घेतला जो लागत किमतीच्या 43% कमी होता. यावर तो 10% नफा पाहिजे असेल तर चहा विक्रेत्याला तो सेट किती रुपये अधिकने विकावा लागणार? म्हणजे पहा, आता समजा आपण हा सेट पकडू, समजा 100% रुपयाला त्याने काय केला? खरेदी केलेला आहे. मग 100% खरेदी केला तर समजा 100% खरेदी केला, विकला किती म्हणते? 43% विकला. ठीक आहे. 43% विकला. मग 43% विकला. 43% किमती 43% कमी. एका व्यक्तीने 3,400 रुपयामध्ये एक चहाचा सेट विकला जो 43% कमी किमतीने होता. म्हणजे 43% कमी किमतीने विकला. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय होते? 43 कमी करा म्हणजे 100 म्हणून 43 गेले किती उरते? 57% विकला. जर त्याच्यावर 10% नफा पाहिजे म्हणजे 100 वर 10% नफा पाहिजे म्हणजे किती होणार? 110. तर किती रुपये अधिक मिळणार म्हणते? म्हणजे 57 ऐवजी जर त्याला 110 विकला तर किती टक्के विकून आला?
तर 57 आणि 10 मधला याचा फरक किती येते? 53% फरक येते. म्हणजे 57% विकला आणि 57% विकला म्हणजे तू किती विकला होता? 3420 म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होते 57% म्हणजे 3420 होते. 57% ऐवजी जर का 110% विकला तर त्याला किती टक्के जास्त भेटून आले? 53% जास्त भेटून आले. तर त्यानं तेच विचारलं किती रुपये अधिक भेटणार? तर 53% अधिक भेटणार. म्हणजे 53 म्हणजे किती? आता हे जर का आपण इथे या ठिकाणी सोडतो म्हटलं तर याले भागाकार जाते हा 7 आणि 5 12 म्हणजे 3 जर का आपण याला भाग देतो म्हटलं 3 एक 3 3 9 27. ठीक आहे. किंवा पुन्हा 3 3 एक 3 3 एक 3 उरला 3 चौक 12. ठीक आहे. 19 सख आपण इथं करू शकतो 60. इथं सायंत्रिक 18 आणि 6 पंचे 30 म्हणजे किती होणार? 30. इथं सायंत्रिक 18 8 आजचा आला 1 6 पंचे 30 आणि 1 31 म्हणजे 3108. धीरज व नीरज यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे. इथं या ठिकाणी धीरज आहे आणि नीरज आहे. यांच्या वयाचे गुणोत्तर 5:2 आहे म्हणजे 5x आणि 2x आहे. त्यांच्या वयातील फरक 27 वर्षाचा. मग याच्या गुणोत्तरातला फरक म्हणजेच वयाचा फरक आहे. गुणोत्तराचा फरक येणार 3x आणि हा 3x फरक म्हणजे कितीचा? 27चा. तर x म्हणजे फरक किती होणार? 27 भागेला 3 म्हणजे कितीचा फरक होणार? 9चा. तर नीरजचे वय काय? मग नीरजचे वय विचारलं. मग नीरजचं वय किती आहे? 2x. च्या जागेवर 9 लिहा म्हणजे 9 दुनी किती होणार? 18. म्हणजे नीरजचं वय येणार 18 वर्ष. पर्याय क्रमांक 3. 9 1180च्या 1180च्या 50%च्या 30%च्या 10% बरोबर किती? मग 1180च्या 50% म्हणजे काय होते? भागेला 100. म्हणजे होते गुन्हेला. मग पुन्हा च्या म्हणजे गुन्हेला 30% म्हणजे भागेला 100 आणि पुन्हा च्याचा अर्थ होतो गुन्हेला 10% म्हणजे भागेला 100. आपले सोडवून आहे पहा. खाली जेवढी शून्य वरतं तेवढी शून्य आपण काढू शकतो. 1 2 3 4 खालचे पण 1 2 3 4 शून्य कटले. मग आता 5 1 5 5 20 100. ठीक आहे. मग जर का पुन्हा जर का आपण भागतो म्हटलं तर 5 पुन्हा भागता येते 10 जर याले जर का 2 भागतो म्हटलं किती आले? 10. 2 भागतो म्हटलं म्हणजे इथं बे 5 10 बे 9 18. मग आता आपण गुणाकार करून घेऊ. 9 त्रिक 27 ची 7 आजचे आले 2 5 त्रिक 15 16 17. ठीक आहे. म्हणजे किती झाले? 117 भागेला 10 म्हणजे किती होणार? 17.17 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. 72,000 रुपयाची धनराशी म्हणजेच काय वय? हे मुद्दल वय. ठीक आहे. 72,000 रुपयाची धनराशी दीड वर्षासाठी 10% वार्षिक दराने, अर्धवार्षिक स्वरूपात चक्रवाढ व्याजाने आणि समान धनराशी 5% वार्षिक दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने दिली. तर त्यामध्ये अंतर किती म्हणते? पहा आता हा जो दर आहे तो आहे दर किती आपल्याजवळ? 10%. आपल्याजवळ दर आहे 10% दर आहे. ठीक आहे. आणि इथं n म्हणजे वेळ दिलेला आहे किती वर्ष? 1.5 वर्ष. परंतु हा जो कसा आहे? हा कसा आहे? अर्धवार्षिक आहे. वेळ जो आहे तो अर्धवार्षिक आहे आणि सरळ हा कसा कंपाऊंड इंटरेस्टचा आहे. आणि सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट सुद्धा समजा आपल्याला दर दिलेला आहे 10% आणि इथं वेळ दिलेला किती वर्ष? 3 वर्ष. म्हणजे एका वर्षाचे 10% तर 3 वर्षाचे होणार 3 10 30%. ठीक आहे. समान व्याजाच्या दराने 5% दराने दर किती आहे? 5%. म्हणजे इथं किती होणार? 5 त्रिक 15. ठीक आहे. इथे किती होणार? 15. 5% दरानं म्हणते सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आहे 10% दराने. मग अर्धवार्षिक आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ एका वर्षाचे 10% आहे म्हणजे 12 महिन्याचे 10%. तर अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्याचे किती? म्हणजे किती होणार? 5%. मग 5% या दरानं 3 वर्षाचे आपण कंपाऊंड इंटरेस्ट जर का काढतो म्हटलं तर याची व्हॅल्यू येते आपली जवळपास 15.7625. ठीक आहे. 5 वर्षाचे 3% दरानं चक्रवाढ व्याज किती? 15.7625. सरळ व्याज देते 15. मग याच्यातला फरक जर का आपण काढतो म्हटलं 0.7625 आणि याच्यातला फरक म्हणजे आपल्याला रक्कम काढायची आहे. ठीक आहे. मग आता मुद्दल जे आपले मुद्दल दिले आहे किती दिलेली आहे? 72,000. नेहमी किती असते? 100% असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होणार 100% म्हणजे किती रुपये होऊन आले? 72,000 रुपये होऊन आले. तर 0.7625 म्हणजे किती? मग आता हा पॉईंट काढायचा 4 घरानंतरचे शून्य आहे तर इथं काय द्यायचे? खाली शून्य देऊन द्यायचे. इकडचा हा पॉईंट निघून जाते. ठीक आहे. मग 1 2 2 2 3 3 निघाले. मग अजून जर काही भाग करायचं म्हटलं 5 जर का भागाकार बनलं 5 20 100. नंतर 5 1 5 2 उरले 5 5 25 1 उरला 5 2 10 5 5 25. पुन्हा 5 भाग द्यायचं म्हटलं तर 5 चौक 20. ठीक आहे. 5 त्रिक 15 0 5 5 25. मग आता पुन्हा 5 भाग 4 भाग देऊ आपण. 4 1 4 4 8 32.
मग याचा याचा गुणाकार करून जर का आपण भागीला 10 दिला तर आपलं किती येते 549 रुपये येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे एका तुकड्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गासोबत बदलते. 6084 रुपये किमतीच्या एका हिऱ्याला 3 भागात कापले तर वजनाचे गुणोत्तर 3 यास 2 यास 1 होते. वजनाचे गुणोत्तर 3 यास 2 यास 1 होते, म्हणजे एकूण गुणोत्तर किती झाले 6. मग हिऱ्याच्या एका तुकड्याची किंमत त्याच्या वजनाच्या वर्गा एवढ्या बदलते. म्हणजे समजा याचा जर का आपण या ठिकाणी वर्ग केला तर 6चा वर्ग 36, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 1चा वर्ग 1. ठीक आहे. जर हिऱ्याला 3 भागात कापले, हे 3 भागात आपण कापले म्हणजे आपण हे प्लस केलं तर हे 36, 9 आणि 1 10 आणि 4 14 झाले. ठीक आहे. तर गुणोत्तरात कापल्यानंतर तोटा किती, म्हणजे पहिले किती होते 36, कापल्यानंतर भाग कसे पडले 9, 6 आणि 1, म्हणजे 36 वरून किती झाले 14 झाले. म्हणजे तोटा किती झाला 6 मधून 4 गेले 2, 3 मधून 1 गेले 2, म्हणजे तोटा किती झाला 22चा. मग आता 36 किंमत इथं आपल्याला दिलेली आहे. 36 किंमत म्हणजे किती दिलेली आहे आपल्याला 6048, 6084. तर 36 होती, कापून झाले 14, म्हणजे फरक कितीचा पडला 22चा. तर कापल्यानंतर तोटा झाला 22चा, म्हणजे इथे लिहिले आपण 22. आता आपण याला भागाकार देऊ. तर 6 ने भागाकार 6 4 10, आपलं 6 4 10 18, 6 भाग जाते. ठीक आहे. 6 6 36, 10, 6 1 6, 6 चूक 24, 4 5 आणि 1 6, पुन्हा 6 भाग जाते. 6 1 6, 6 1 6, उरले 4, 6 6 36, तर 6 9 54. आता याचा जर का आपण गुणाकार केला तर 22 गुणिले 169, 22 गुणिले 169 गुणाकार केला तर किती येते 3700. प्रश्न क्रमांक 12. एका मुद्दलाचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 50 रुपये व 55 रुपये, तर व्याजाचा दर किती. म्हणजे पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे ते 50, दुसऱ्या वर्षीचं किती आहे म्हणते 55, म्हणजे 50 वरून 55 झाले, म्हणजे 5 वाढले. म्हणजे 50 वर 5 तर 100 वर किती 50 दोन्ही 100, 5 दोन्ही 10%, म्हणजे व्याजाचा दर किती येणार 10%. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. एक आगगाडी ताशी 54 किलोमीटर या वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. मग पहा, जर आगगाडी एका खांबाला ओलांडते, समजा हे आगगाडी आहे, समजा आगगाडी जेव्हा एखाद्या व्यक्तीला ओलांडते, एखाद्या खांबाला ओलांडते किंवा एखाद्या दगडाला ओलांडते, तेव्हा आगगाडी हे कोणाचं अंतर ओलांडत असते, स्वतःचं अंतर ओलांडत असते. म्हणजे आगगाडीला तर लांबी आहे म्हणजे एल येणार, आगगाडीला वेग आहे म्हणजे स्पीड येणार, काहीतरी वेळात ओलांडते म्हणजे इथं टी येणार. मग पहा आता काय म्हणते, आगगाडीची आपल्याला काय विचारलेली आहे, इथं लांबी विचारलेली आहे, पण आगगाडीची लांबी आपण ज्याच्या तशी ठेवू. वेग आहे 54 किलोमीटर प्रति तास, आणि किलोमीटर प्रति तासाची मीटर पर सेकंद करायचं असेल तर नेहमी किती करायचं 10/36, आणि किती वेळात ओलांडते 18 सेकंदात ओलांडते, म्हणजे आपण इथं 18 लिहून देऊ. 18 1 18, 18 दोन्ही 36, 2 ने भागलं म्हणजे किती आले 27, 27 गुणिले 10 म्हणजे लांबी किती येणार 270 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 14. सुषमा व सरिता दोघी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. इथं सुषमा आणि सरिता दोघी मिळून एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. सुषमा एकटी तेच काम 30 दिवसात पूर्ण करते, तर सरिता तेच काम किती दिवसात पूर्ण करणार. मग 20 आणि 30चा लसावी होते 60, म्हणजे एकूण काम झालं 60. सुषमा आणि सरिता मिळून 60 काम 20 दिवसात करते, म्हणजे 20 त्रिक 60. सुषमा तेच काम 30 दिवसात करते, म्हणजे 30 दुनी 60, म्हणजे एका दिवसाचं काम 2 दिवसात. एका दिवशीचे काम किती करणार 2. मग दोघं मिळून 3, एकटी सुषमा 2, म्हणजे म्हणण्याचा अर्थ सुषमा आणि सरिता मिळून एका दिवसात 3 काम करते, फक्त सुषमा 2 काम करते. तर 3 मधून 2 गेले तर सरिता किती काम करणार एका दिवसात 1, आणि काम किती करायचे आहे 60, म्हणून 60 भागिले 1 म्हणजे किती दिवस लागणार 60 दिवस, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. समान व्यासाच्या 12 नळांनी एक पाण्याची टाकी 3 तासात भरते. समान व्यासाच्या 12 नळांनी एक पाण्याची टाकी 3 तासात भरते. जर त्यापैकी 6च नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरणार. म्हणजे जुने नळ जुनी वेळ, नवीन नळ गुणिले नवीन वेळ. इथे काय 6 दुनी 12 आणि 3 दुनी 6 तासात भरणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3. जर 16x अधिक 16y बरोबर 48 आहे तर x व y ची सरासरी म्हणते, x व y ची सरासरी. मग आपल्याला हे ऑप्शनवरून सोडवावं लागेल. ऑप्शनवरून जर का आपण सोडवतो म्हटलं इथं समजा 1.5 याचं उत्तर आहे, म्हणजे x व y च्या ठिकाणी आपल्याला 1.5 घेणार आहे, म्हणजे 16 गुणिले 1.5 अधिक 16 गुणिले 1.5 बरोबर 48 हे पाहू आपण. मग 16 1 16, कोणत्याही संख्येला अर्ध्याने गुणलं त्याची अर्धी होत असते, मग किती होणार इथं 8.
ठीक आहे. 8 आणि 6 किती होणार इथं 24, इथे किती होणार 24, म्हणजे 24 आणि 24 किती होते 48, म्हणजे बरोबर आहे. म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण काय घेतलं 1.5 आणि 1.5 म्हणजे किती होते 3, सरासरी म्हटलं म्हणजे 2 भागा म्हणजे किती येणार 1.5 सरासरी येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार 3, 1.5. क्रमांक 18, प्रश्न क्रमांक 18, PENCIL पेन्सिल या शब्दातील सर्व अक्षरे एकदाच वापरून त्यापासून एकूण किती शब्द तयार होतील पहा. आता काय करायचं, हे शब्दातले अक्षर मोजायचे 1 2 3 4 5 6, 6 अक्षर आहे. मग 6चा उतरता क्रम लिहायचा 6 5 4 3 2 आणि 1, याचा करायचा गुणाकार. मग याचा सगळ्याचा आपण गुणाकार करतो म्हटलं तर 6 पंचे 30 आणि 4 तिक 12, 12 तिक 36, 36 दुनी 72 आणि 72 गुणिले 1 म्हणजे होते 72, म्हणजे 720 शब्द तयार होतील. पर्याय क्रमांक 3. एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोन दुसऱ्या लघुकोनाच्या दुप्पट आहे. मग पाहता काटकोन त्रिकोण काढायचा आहे म्हणजे 100% इथं जो कोन येणार हा कितीचा येणार 90चा कोन येणार. काटकोन कितीचा असते 90चा असते. मग हा कोन 90चा असते. ठीक आहे. म्हणजे टोटल जे असते एकूण बेरीज किती असते 180 अंशाची. हा कोन 90चा आहे. मग आता हा कोणता मोठा कोन आहे याच्यातला. मग हा लघु कोन म्हणजे हे 2 झाले. तर काय म्हणते एक कोन दुसरा कोनाच्या काय म्हणते दुप्पट. जर समजा आता इथं कसं 45 असते, समजा हा 30 आहे तर हा किती आहे 60 आहे. मग याच्याच हा झाला दुप्पट. 60 आणि 30 किती झाले 90 आणि 90 किती झाले 180. तर मोठ्या लघुकोनाचे माप किती, मग मोठ्या लघुकोनाचे माप किती येणार 60 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. एका त्रिकोणाच्या 3 कोनाचे माप 5 यास 6 यास 7 आहे. 3 कोनाचे माप 5 यास 6 यास 7 आहे. या प्रमाणात आहे तर त्रिकोणाच्या मोठ्या अंतरकोनाच्या लगतच्या बाह्य कोनाच्या माप किती अंश असेल. मग पहा आता बाह्य कोनाचे माप किती असते, बेरीज असते 180 अंशाची. म्हणजे 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर किती झाले आपले 180. ठीक आहे. मग इथं 7 आणि 5 12 आणि 6 किती झाले आपले 18x बरोबर किती झाले 180. म्हणजे x बरोबर किती आला आपल्याजवळ 10. तर काय म्हणते त्रिकोणाच्या मोठ्या अंतरकोनाच्या त्रिकोणाचा मोठा कोन म्हणजे इथं काय लिहिलं आपण 7च्या ठिकाणी x लिहा लागन. 7च्या ठिकाणी 7 गुणिले x म्हणजे किती होणार 7 गुणिले 10 म्हणजे किती झाले 70. तर म्हणते बाह्य कोनाचे माप किती अंशाचे असणार. मग आता 170, मग बाह्य कोनाची मापाची बेरीज किती 180. मग 180 मधून जर का आपण 70 वजा केलं तर किती उरते 110. म्हणजे काय होणार पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 21, जर x अधिक x बरोबर 2 तर x वर्ग अधिक x वर्ग बरोबर किती. मग पहा आता असं गणित जर तुम्हाला सोडवायचं आहे, जर समजा इथं या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला 2 दिलेला आणि या ठिकाणी काय दिलेला वर्ग, या ठिकाणी काहीच नाही म्हणजे इथं कोण असते 1 असते, इथं काय दिलेला वर्ग संख्या. मग आता जे दिलेली संख्या इथं वर्ग संख्या दिली याची वर्ग करा. याची वर्ग म्हणजेच काय होणार n वर्ग मायनस काय होणार 2, म्हणजेच 2चा वर्ग वजा 2 म्हणजे 2चा वर्ग किती होते 4, 4 मधून 2 गेले किती होते 2, म्हणजे याचं उत्तर किती येणार 2. जर कदाचित समजा इथं 3 असेल, जर का समजा इथं 3 असतं म्हणजे x चा घात 3 अधिक x चा घात 3 अधिक x चा घात 3, तर हे असं होणार. मग इथं दिलेली संख्या म्हणजेच काय होणार म्हणजे n चा घात वजा 3n. ठीक आहे, n चा घात 3n. मग जर का समजा इथं या ठिकाणी जर समजा असेल 4 पण इथं समजा दिलेल्या आपल्याला 3, ठीक आहे, इथं काय दिलेलं आहे 3, तर मग काय करायचं या संख्या म्हणजे हे दिलेली संख्या म्हणजे किती आहे n, म्हणजेच इथं 4 चा घन वजा 3 गुणिले 4 म्हणजे 4 चा घन किती होते 16 आणि 4 चा घन किती होते 64 आणि 4 ते किती झाले 12, 4 मधून गेले 2, 5 मधून 1 गेलं किती उरते 6 मधून 1 गेले 5, म्हणजे उत्तर गेलं असतं 52. पण 3 आलं तर असं लिहायचं आणि 2 आलं तर यांचा वर्ग मायनस 2 करायचे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, 45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीचे 13,500 रुपये सरळ व्याज होते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ हे झाली तुमची मुद्दल. तर 3 वर्षाचे व्याज किती होऊन आले आपल्याजवळ 13,500 रुपये व्याज होते. ठीक आहे. तर एका वर्षाचे आपण व्याज पाहू, म्हणून इथं भागायला किती होणार 3, 3 चौक 12, 3 5 15, म्हणजे एका वर्षाचे व्याज किती होते 4,500. मुद्दल किती आहे 45,000. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 45,000वर एका वर्षाचे व्याज होऊन आले 4500, तर 100 वर किती. मग हे 3 शून्य कटले, 45 कटले, म्हणजे व्याजाचा दर किती येणार 10%. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23, 6 वर्गमुळात 2 वजा 2 6
गुणेला 3 बरोबर किती? मग पहा, आता हे आपल्याला इथं संख्या सोडवायची आहे. तर कसं येणार, तर 6 वर्गमुळात 2 वजा 2 हा जसच्या तसा. मग याचं जर का आपण फोडतो म्हटलं तर 3 दुनी 6 गुणेला 3 हा जसच्या तशी. मग आता 2 वेळा 3 झाले, वर्गमुळात 2 वेळा 3 आहे म्हणजेच काय, हा 9 आहे. मग 9चं जर का आपण या ठिकाणी वर्गमूळ बाहेर काढतो म्हटलं तर म्हणजे 2 वेळा 3 आहे तर एक बाहेर निघून जाणार 3, म्हणजे काय येणार 6 वर्गमुळात 2 वजा आहे 3 दुनी किती होणार 6 ना, फक्त वर्गमुळात किती राहील 2, म्हणजे इथे किती येणार 2. मग 6 वर्गमुळात 2 वजा 6 वर्गमुळात 2 काटून गेले म्हणजे उत्तर किती येणार 0, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24. एका बागेत आंब्यांचे एकूण 676 रोपं आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंबे प्रत्येक रोपेत लावायची असल्यास एकूण रोपे किती? तर दिलेली संख्या कोणत्या तरी संख्येची वर्गसंख्या असणच, तर हे दिलेली संख्या 26 ची वर्गसंख्या आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. 1.2 गुणेला 1.2 अधिक 0.8 गुणेला 0.8 अधिक 2.4 गुणेला 0.8. मग आता गुणाकार देऊन आपण सरळ सरळ याचा पहिले गुणाकार करून घेऊ. 12 असं समजा पॉईंट नाही आहे, 12चा वर्ग किती होते 144, 8 8 64 आणि 24 गुणेला 8 म्हणजे किती होते 182. मग एकूण किती घरांतर पॉईंट आहे, इथं 2, तर इथं सुद्धा 2 घरांतर पॉईंट आहे, इथे 2, तर इथे 2 घरांतर पॉईंट आहे म्हणजे 0.64, इथं 2 म्हणजे 1.82. आता प्रत्येकाची आपण बेरीज करू तर 1.44 अधिक 0.64 आणि 1.82. 4 आणि 4 8 आणि 2 10 ची 0 हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 18 19 ची 9. ठीक आहे, 6 आणि 4 10 आणि 19 ची हातचा आला 1 2 1 3 म्हणजे हे किती होऊन आले 64 1.82. 4 आणि 4 8 आणि 2 10 ची 0 हातचा आला 1, 6 आणि 4 10 आणि 8 18 गुणाकार जर करतो म्हटलं 24 8 8 चौक 32 ची 2 हातचे आले 3, 8 2 16 17 18 19 येते किती येते 19 म्हणजे 192. ठीक आहे, 9 1 10 हे किती झाले 20 ची 0 हातचे आले 2 2 किती झाले 4 4.00 म्हणजे पर्याय क्रमांक 2 4. 26. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दाची मांडणी केल्यास खालीपैकी कोणता शब्द दुसऱ्या स्थानी येणार? मी तो दिलेला आहे TAIL, त्यानंतर दिलेला आहे TALE, त्यानंतर TALLY. मग आता इथं इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे म्हणते तर पहा लक्ष द्या, आता जो अल्फाबेट पहिले येणार त्याचा क्रमांक पहिला लागते, ज्याचा नंतर येणार तो नंतर लागते. मग इथं TA तर बरोबर आहे. मग इथं अल्फाबेट जर का बोलताना समजा ABCDEFGH मग आय पहिले येणार. ठीक आहे, म्हणजे हा येणार पहिला क्रमांक. आता दुसरा क्रमांकावर पाहिजे मग इथं येला इथं येला इथं येला. मग ABCDE मग इथं काय येते ई येते, मग इथं 3 तर सारखेच होते. मग चौथ्या क्रमांकावर हा इथं ई येते इथं यल येते, यल नंतर येते हा यल नंतर येते, म्हणजे हा काय ना दुसरा क्रमांक येणार. म्हणजे आपल्याला विचारला कोणता आहे दुसरा विचारणार म्हणजे कोण येणार TALE म्हणजे पर्याय क्रमांक 2. 27. 21 मीटर लांबीच्या सुतळीचे एकक मीटर तुकडे करायचे असल्यास सुतळीला दोन्ही टोके जुळवून घेतली असता 21 तुकडे मिळवण्यासाठी कमीत कमी किती वेळा कापायला लागणार? समजा 21 मीटरची आहे दोर. ठीक आहे, इथून समजा तोडली हे काय गेली असं पूर्ण जोडून घेतली. ठीक आहे, अशी पूर्ण जोडून घेतली तर 1 मीटरचे तुकडे करायचे आहे, तर असे किती तुकडे पडणार म्हणते आहे ना. तर 1 मीटरचे तुकडे करायचे असल्यास सुतळीचे दोन्ही टोक जोडले 21 तुकडे मिळवण्यासाठी म्हणजे इथं हे 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे असे किती तुकडे मारायला, असे किती वेळा मारायला लागन 10 वेळा काप मारायला लागले. एका याच्यात 2 भेटते म्हणजे 2 किती झाले 20 आणि शेवटचा हा तुकडा हा जसच्या तसा पडणार म्हणजे किती होणार टोटल तुकडे 21 होणार. काप किती करायला लागन 10 म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर 3 जानेवारी 2005 रोजी बुधवार असेल तर प्रजासत्ताक दिन कधी असेल? पहा 3 जानेवारी 2005चा या ठिकाणी बुधवार होता म्हणते. प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी बद्दल तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे तर वार कोणता म्हणते. मग 3 जानेवारी पासून 26 जानेवारी पर्यंत आपल्याला जाणं आहे. पहा 7 दिवस पुढे जातात म्हणजे 3 पासून 7 किती झाली इथं 10, हे किती होणार 17. ठीक आहे, मग इथं
हे किती होणार 23. ठीक आहे, 23 जानेवारी म्हणजे पहा इथेही बुधवार, इथं बुधवार 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 बुधवार, 23 नंतर 24, 25 आणि 26, बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार. ठीक आहे, 7 दुनी 14 आणि 1 मिनिट 24 तारीख, इथे किती 24 तारीख, 3 तारखेचा बुधवार, 7 दिवसांनी तोच वार येते. 10 तारखेचाही बुधवार, 17 तारखेचाही बुधवार, 7 तारीख 21, पुन्हा 7 जोडले किती झाले 24, म्हणजे इथेही बुधवार आला, म्हणजे 25 आणि 1 26. ठीक आहे, मग हा काय बुधवार नंतर हा गुरुवार आणि 26 तारखेचं काय येणार मग शुक्रवार, पर्याय क्रमांक 2. 29 चरणचा भाऊ, चरण त्याच्या भावापेक्षा 247 दिवसांनी मोठा आहे. 247 दिवसांनी मोठा आहे. मोठा आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो, तो अगोदर जन्मला असणार. तर जर चरणचा जन्म मंगळवारी झाला तर त्याच्या भावाचा जन्म कधी झाला. ठीक आहे, मग आता प्रत्येक 7 दिवसांनी तोच वार येते म्हणून आपण 7 भागून देऊ. 7 त्रिक 21, उरले किती 3, 7 5 35, म्हणजे इथे किती आले 2. आता चरणचा भाऊ मोठा आहे म्हणजे तो अगोदर जन्मला, म्हणजे मंगळवारी जन्मला आहे. तर चरण कधी जन्मणार नंतर, म्हणजेच मंगळवार नंतर 2 दिवस समोर म्हणजे काय येणार बुधवार, आणि दुसरा कोणता वार येणार गुरुवार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 गुरुवार. प्रश्न क्रमांक पुढचा, सकू फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून म्हणाली, सकू आहे समजा हे सकू आहे, सकू एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाली, यांचा मुलगा म्हणजे याचा मुलगा माझा भाऊ आहे, म्हणजे सकूचा भाऊ आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ याचा मुलगा सकूचा भाऊ आहे, म्हणजे म्हणण्याचं हे जी कोण झाली मुलगी झाली. तर फोटोतील व्यक्ती सकूचे कोण, तर हे जी मुलगी झाली म्हणजे फोटोतील व्यक्ती सकूचे कोण होणार, वडील होणार किंवा आई होणार. परंतु प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, हे वडील दिलेला आहे, म्हणजे काय म्हणू आपण यापैकी प्रश्न पर्याय क्रमांक 3 वडील. घटक ओळखा म्हणते, तर इथं दिलेलं आपल्याला लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर इथं दिलेलं आहे PV सिंह, त्यानंतर मनमोहन सिंग, आणि काय दिलं आहे पंडित नेहरू. तर इथं विचार करता हे तिन्ही पर्याय कसे आहे ते पंतप्रधान दर्शवते, आणि पंतप्रधान नव्हते तर आपल्या स्वतंत्र भारताचे शेवटचे उपपंतप्रधान कोण होते, लालकृष्ण अडवाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 32, नजवरा ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करून दुसरे अक्षर, नजवरा म्हणजे काय दिलेलं आहे इथं वनराज. ठीक आहे, दुसरा क्रमांक शब्द कोणता न येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33 दिलेला आपल्याला रेष, प्रश्नार्थक चिन्ह, मग दिलेला आहे कोण, मग दिलेला आहे चौकोन, मग दिलेला आहे इथं आपल्याला पंचकोन. रेष पासून कोण बनते, चौकोन बनते, पंचकोन बनते, आणि पर्यायापैकी जर आपण विचार करतो म्हटलं इथं काय येणार मग कोण, वर्तुळ नाही येणार. काय येणार, वर्तुळ नाही येणार, काटकोन नाही येणार, लघुकोन नाही येणार, म्हणजे काय येणार कोण येणार. प्रश्न क्रमांक 34, 51 मुलांच्या रांगेत नादूचा उजवीकडून 12वा क्रमांक लागतो. नंदूचा उजवीकडून 12वा क्रमांक लागून आला, इथं कोणाचा नंदूचा. तर दादू मध्यभागी आहे, म्हणजे इथं 51 पैकी हा मध्यभागी, म्हणजे हा 26वा क्रमांकावर असन, एकच व्यक्ती असन, इकडे 25 व्यक्ती इकडे काय असन 25 व्यक्ती असन. तर नादूचा डावीकडून कितवा क्रमांक लागून आला, म्हणजेच आता जर का समजा इथं एकूण व्यक्ती किती 51, आणि उजवीकडून किती म्हणजे 12वा. जर का समजा आपण 51 मधून जर का आपण 12 वजा केले, इथे किती 9 49, एक स्वतः नंदू पाहिजे म्हणजे काय केलं एक प्लस केलं, म्हणजे किती होणार इथं 50 होऊन आले आहे का नाही. इथं किती झाले 39, एक स्वतः नंदू पाहिजे तो प्लस केला म्हणजे किती होणार इथं 40, म्हणजे नंदूचा उजवीकडून क्रमांक किती लागणार 40वा, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक असे आपल्याला समजा याच्यातली प्रश्नार्थक चिन्ह ओळखायचं आहे डब्या दिलेल्यापैकी. तर समजा इथं आपल्याला असं दिलेलं आहे 729, 216, 343, इथं 1 आहे, इथं 8 आहे, इथं 27, इथं 64 आणि इथं 512. तर प्रश्नार्थक चिन्ह इथं काय नव्हतं आपल्याला दिलेलं आहे 125, 225, 425 आणि 325. तर दिलेल्या सर्व संख्या घनसंख्या आपल्याला दिसून येते. ऑप्शनपैकी फक्त एकच घनसंख्या आहे म्हणजे 125, 5चा घन 125, बाकी कोणतीच घनसंख्या नाही, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 1 125 क्रमांक. प्रश्न क्रमांक 36 इथं म्हणते औरंगाबाद, त्यानंतर म्हणते महाराष्ट्र आणि भारत दर्शवणारी आकृती ओळखा. तर आपल्याला अशा प्रकारे 3 आकृत्या दिलेल्या आहे. तर पहा आता इथं काय दर्शवते, इथं महाराष्ट्र हा क्वचित आहे भारतात आहे, आणि औरंगाबाद काच्यात आहे हा महाराष्ट्रामध्ये आहे. तर सगळ्यात आतमध्ये काय येणार औरंगाबाद, त्याच्या बाहेरचा जो वर्तुळ येणार तो येणार महाराष्ट्र, आणि एकदम जो वरचा येणार तो काय येणार भारत, म्हणजे भारत आहे. भारताच्या आतमध्ये महाराष्ट्र येते, आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये औरंगाबाद हे शहर येते, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर
प्रश्न क्रमांक 37 आकृतीत एकूण अर्धवर्तुळ ओळखा. समजा असं गोल दिले अर्धवर्तुळ ओळखायचं आपल्याला. तर पहा इकडे हा एक अर्धवर्तुळ झाला, हा असा एक अर्धवर्तुळ झाला, हा वरून एक अर्धवर्तुळ झाला, हा म्हणजे एकूण अर्धवर्तुळ किती झाले 4. 39 जर आपण विचार करतो म्हटलं तर मालिका पूर्ण करा. पी डॅश डॅश ई डॅश यू डॅश ई पी डॅश एन ई 1 2 3 4 एकूण किती डॅश येते 4 येते ना. पी डॅश डॅश ई डॅश यू इथं पुन्हा काय डॅश आहे. तर आता आपल्याला असं लक्षात येतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 आहे म्हणजे आपण 4 4 चे घर करू 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे इथं पहा दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे यू आहे इथे काय येणार यू. पहिल्या क्रमांकावर इथं पी आहे इथं पी येणार, इथं दुसऱ्या क्रमांकावर यू आहे इथं यू येणार. तिसऱ्या क्रमांकावर इथं कोण आहे इथं एन आहे म्हणजे इथं काय येणार एन येणार, इथे काय येणार एन येणार म्हणजे यू एन पी एन यू यू एन पी एन यू म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 46 पहा. प्रश्न क्रमांक 46 सोपी आहे. तर नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात. नदीतील 6व्या दिवशी 384 शिंपले झाले. आता 6वा जो दिवस आहे ह्या दिवशी किती झाले 384. तर पहिल्या दिवशी किती जर पर्यायापैकी जर आपण विचार करतो म्हटलं 12 मग किती 24 मग 48 मग 96 मग 6 दुनी 12 9 दुनी 18 192 5वा दिवस मग किती होणार समजा बेदुनी 4 18 दुनी 19 दुनी किती होणार 38. मग पहिल्या दिवशी 12 24 दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा दिवशी किती 384. दर दिवशी काय होते दुप्पट होते म्हणजे हे दुप्पट झाले हे दुप्पट हे दुप्पट हे दुप्पट हे दुप्पट. पहिल्या दिवशी किती होते 12 पर्याय क्रमांक 3. क्रमांक 49 एका परिभाषेत 786 म्हणजेच STUDY VERYHARD हा शब्द लिहिलेला आहे. 985 बरोबर HARD WORKPAYS हा शब्द लिहिलेला आहे. तर 645 बरोबर STUDY AND WORK हा शब्द असा लिहिलेला आहे. मग पहा इथे लक्ष द्या. आता काय करायचं आता दिलेला इकडचा जो कोड वर्ड आहे याच्याशी संबंधित असते. तर इथं 3 तुम्हाला कोड 3 लाईनी दिलेल्या त्या 3 लाईनमध्ये कोणते अक्षर सारखे आहेत ओळखायचे. पहा इथं समजा 8 आहे इथंही 8 आहे. तर दिलेल्या ह्या पहिल्या दुसऱ्या लाईनमध्ये कोणता शब्द सारखा दिसते तर इथं तुम्हाला हा शब्द सारखा दिसते, एक हार्ड शब्द सारखा दिसते, हार्ड शब्द सारखा दिसते. त्यानंतर इथं 5 सारखा दिसते, इथेही 5 सारखा दिसते. याच्यामध्ये कोणता शब्द सारखा दिसते तर इथं वर्क सारखा दिसतो. मग आपल्याला कोणाबद्दल विचारलेलं आहे तर आपल्याला विचारलं आहे व्हेरीसाठी कोणता शब्द येणार. मग स्टडीसाठी मग इथं किती आहे 6 तर मग इथे किती येणार 6. मग व्हेरीसाठी कोणता शब्द येणार मग 7 येणार म्हणजे पर्याय क्रमांक 3. 50 एका संख्येले 7 ने भागण्याऐवजी 7 ने गुणले तर उत्तर किती ते 98. तर ती संख्या कोणती पहा. एका संख्येला किती म्हणते 7 ने भागण्याऐवजी 7 ने काय केले गुणले तर उत्तर किती आले म्हणते 98 आले. तर ती संख्या कोणती. जर आपण समजा 14 जर का 7 ने भागण्याऐवजी 7 ने जर का आपण गुणलं असतं 14 साठी किती आलं असतं 98 म्हणून पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे किती येणार इथं 14 पर्याय क्रमांक 3.